नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मोठी आणि अतिशय वेदनादायक बातमी. गुजरातमध्ये अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदाबादमध्ये दुपारी घडलेल्या विमान अपघातात सर्व 242 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वृत्त आहे. दुपारी 1:31 अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून एअर इंडियनचं 787 विमान लंडनकडे रवाना झालं होतं. परंतु या विमानाने हवेत झेप घेतल्यानंतर अवघ्या 7 मिनिटातच ते कोसळलं. हो, अवघ्या 7 मिनिटातच विमान अहमदाबादच्या मेघानी नगर या दाट लोकवस्तीत असलेल्या भागात कोसळलं. हा अपघात इतका भीषण होता की एक क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. या अपघातात 12 क्रू मेंबर्स आणि 223 प्रवासी, एकूण 242 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृतपणे स्पष्ट झालं आहे. त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता. या विमानात मुंबईतील अर्पणा महाडिक देखील होत्या. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांची पत्नी होत्या. या दुर्घटनाग्रस्त विमानात होते 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटिश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा 1 प्रवासी. परंतु आता कोणत्याही जीव उरलेला नाही. ही दुर्घटना इतकी तीव्र होती की विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर आदळलं. त्यावेळी हॉस्टेलमध्ये जेवत असलेले अनेक भावी डॉक्टरांना ताटावरून उठावं लागलं. या दुर्घटनेत 15 डॉक्टर जखमी झाल्याची माहिती आहे. फोटो आणि व्हिडिओ पाहून काळजाला घाव बसतोय. जगणं थांबलेल्या हंबरडा, आक्रोश आणि उरलेलं फक्त राख. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुःख व्यक्त केलं असून ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनीही शोक संदेश दिला आहे. अनेक घर उजाडली, अनेक स्वप्न चुरगाळली. आज देशभरात एकच भावना, हे घडलंच कसं? आपण सर्वजण ह्या मर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी होऊया. जय हिंद, ओम शांती. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.